नमस्कार. आज आपण बनवतो आपली पारंपरिक रेसिपी मासवडी रस्सा भाजी. पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय ना. चला तर मग आपण आज बनवूयात अशी छान मस्त मासवडीची रस्सा भाजी, जी आपण भाकरीबरोबर सर्व करणार आहोत. खूपच छान बनते, भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. आपण आधी सारण करणार आहोत. त्यासाठी घेतली 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा दाण्याचा कूट, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे सुकं खोबरं हे मी भाजून ठेवलेलं आहे, 1 चमचा खसखस, 1 चमचा धणेपूड आणि हा घरगुती मसाला 1 चमचा आहे. त्याच्यात थोडंसं लाल तिखट, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे. खूप जास्त गरम मसाल्याचा वापर करत नाही आपण. आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे थोडंसं, त्याच्यातच कांदा असा छान ब्राऊन परतून घेतला आहे. तुम्ही वाटलं तर मसाल्याचा कांदा पण ह्याच्यावर परतू शकता. आता तीळ टाकलेत. तीळ थोडेसे तडतडायला लागले की ते भाजले असे समजायचं. त्याच्यातच खसखस टाकली आहे, त्याच्यातच दाण्याचा कूट पण टाकला आहे. गॅस एकदम मीडियम आहे, लो आहे. आणि याच्यामध्ये दाण्याचा कूट पण टाकला आहे आणि थोडंसं आपलं धणेपूड, मसाला सगळं असं 1 मिनिट आपण परतून घेतो आहे. परत कोथिंबीर पण याच्यामध्येच टाकली आहे. गॅस आता बंद करायचा. आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेतलं. असं छान असा मसाला तयार झाला आहे. थोडं मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये आणि आता हे आपलं रश्शाचं वाटण आहे. आपण याच्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहेत, 2 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे, घरगुतीच मसाला घेतला आहे, 1 कांदा, कारळं 1 चमचा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या. आता कढईमध्ये कांदा भाजून घेणार आहे. कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्येच आपण कारळे टाकणार आहे. त्याच कढईत आपण खोबरं टाकलं आहे. हे मी घरी भाजून ठेवलेलं खोबरं आहे. त्यात थोड्या कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यात, आल्याचं तुकडे टाकलं आहे आणि लसूण टाकलं आहे. हे सगळं एकत्र असं आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घेणार आहे. गार झालं की आपण मिक्सरला ते वाटून घ्यायचं. लागलं तर थोडं पाणी घालायचं आणि छान रश्शाला वाटण करतो तसं वाटण असं करून घ्यायचं. आता मासवडीसाठी लागणारं बेसन 1 वाटी घेतलं आहे, तेवढंच पाणी घेतलं आहे आणि वरती थोडं पाणी लागलं तर वापरायचं. मिरचीची पेस्ट, हिंग, मीठ आणि थोडीशी हळद एवढंच वापरणार आहे. पण फोडणी देणार नाही, डायरेक्ट मिरचीची पेस्ट टाकणार तेलामध्ये. 1 चमचा तेल टाकलं आहे कढई गरम करून. त्याच्यातच थोडासा हिंग आणि थोडीशी हळद टाकायची आणि जेवढे पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी आधी घालून घ्यायचं आणि वरतं वाटलं तर थोडंसं अगदी 2-3 चमचे पाणी घालायचं आणि हळूहळू पीठ सोडून घ्यायचं सगळं. आणि असं विस्करणी मी हलवते आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. असं छान आपण शिजवतो पिठलं त्या प्रमाणे शिजवून घ्यायचं. छान असं ग्लेज येते पिठाला की मग आपलं पीठ तयार झालं असं समजायचं. बघा, त्याला छान अशी ग्लेज यायला सुरुवात झाली आहे. खूप जास्त हळद घातलेली नाही मी, त्यामुळे छान असा नॅचरल रंग राहिला आहे. आता शिजत आलेलं आहे आपलं पिठलं. त्यामध्ये गुठळ्या दिसत नाही आहेत. थोडं चव घेऊन बघायची, मीठ वगैरे बरोबर आहे का. वाटलं तर थोडं मीठ घालून घ्यायचं. चमच्याने सगळा गोळा एकत्र करून घ्यायचा. आता हे आपण सुती कापड घेतले ओलं करून, त्याच्यावर थोडंसं तेलाचा हात लावते आहे मी आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडंसं खोबरं आणि याच्यावरच आपण आता शिजवलेला पिठल्याचा गोळा असा एक गोळा टाकून घेतला आहे. वाटलं तेला आपल्या हाताला थोडंसं पाणी लावायचं असं आणि हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं. असं पाणी लावत लावत थापून घ्यायचं. गार झालं तर त्याला चिरा पडू शकतात,
पण काही काळजी करायची नाही. गार झालं तर छान ते असं मळून घ्यायचं पीठ. आपण जसं कणिक मळतो ना तशी मळून घ्यायचं आणि असं लाटून घ्यायचं आणि वरती असं मस्त सारण पसरवायचं खूप सारं. त्यामुळे छान चव येते वडीला. असं सगळीकडे सारण पसरवून घ्यायचं आणि कापड आपलं हलक्या हाताने असं पुढे दाबत दाबत आणायचं. बघा असं थोडं दाबत दाबत आलं ना म्हणजे सारण बाहेर येणार नाही आपल्या वडीतलं. अशा प्रकारे दाबायचं बोटांनी हलक्या हाताने. बघा असा छान शेप येत चालला आहे. वाटलं तर हाताला पाणी लावायचं मध्ये मध्ये आणि असं त्याला आकार देत राहायचं म्हणजे त्याला चिरा पडणार नाहीत. बघा किती छान असा शेप आला आहे मस्त. आता आपण खूप हलक्या हाताने हे काढून एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत. बघा छान दिसते एकदम. आणि अशाच प्रकारे आपण दुसरा पण रोल केलेला आहे. तो थोडासा निघाला होता पुढच्या बाजूने आपण ते पाणी लावून असं चिटकून घेतलं आहे. गार झालं पीठ की थोडंसं रोल करायला अवघड जातं. आता आपण ते गार व्हायला ठेवूयात आणि एकीकडे आपला रस्सा करूयात. तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिली आहे. मोहरी अशी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचं आपलं वाटण केलेलं आणि थोडासा हिंग. वाटण असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आता याच्यामध्येच आपण टाकणार आहे मसाला. जो आपण मसाला घरगुती मसाला घेतला आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मी, म्हणजे मसाला करपत नाही आपला. तसा पाण्यात मिक्स करून तो वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला. असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपण आता ज्या भांड्यामध्ये आपण पिठलं केलं आहे त्याच्यात गरम पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी आपण हे रश्श्यामध्ये वापरणार आहे. त्यामुळे आपण रस्स्याच्या मसाल्यामध्ये कुठल्याही प्रकारची डाळ वापरली नाही आहे. याच्यामुळेच रश्श्याला छान असा दाटसरपणा पण येतो आणि चव पण एकदम छान येते. बघा तुम्ही नक्की असं करून बघा, तुमचा रस्सा एकदम सुरेख होईल. आणि आता हा रस्सा आपल्याला छान 5 मिनटं उकळून घ्यायचा आहे. खूप कमी तेलामध्ये पण मस्त रश्श्याला अशी तर्री आली आहे. आपण वाटण छान परतून घेतल्यामुळे आपला रस्सा तयार झाला आहे. आता आपली भाकरी पण तयार आहे. मस्त गरम गरम भाकरी आणि आपल्या वड्या पण गार झालेल्या आहेत. आता मासवडी पाडूयात आपण त्याची छान अशी. बघा असं सुरीनं सुंदर कापलं जात आहे, कुठेही तडा गेलेला नाही आहे वडीला. छान अशा कापल्या गेल्यात आपल्या मासवड्या. आतलं सारणही दिसतं व्यवस्थित. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. बघा किती सुंदर असा त्रिकोणी शेप आलेला आहे त्याचा आणि सारण पण दिसतं आहे आतमध्ये छान असं आणि चवीला पण तितक्याच सुंदर आहेत. बघा रंग पण एकदम सुरेख आणि मस्त आकार पण आलेला आहे. अशी सुंदर खायला लागते ही मासवडी. वरनं आपण अशी थोडी कोथिंबीर पेरूयात. आता आपली आपण थाळी तयार करू मासवडीची. मस्त गरमागरम भाकरी, त्याच्याबरोबर मासवडीचा रस्सा आणि त्याच्यामध्ये डुबलेली मासवडी आणि बरोबर भरलेली मासवडीची प्लेट आणि